चार षटकांचा सामना होत आहे. प्री क्वार्टर नंबरची पहिली मॅच आता सुरू होते. एकाच गावातल्या दोन टीम आहेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल आपण पाल उंच हवेत उडवलाय. चार षटकांचा सामना होणार आहे. एकाच गावातल्या दोन टीम आता इथे पुढे खेळण्यासाठी एकमेकांच्या पुढे भिडलेल्या आहेत. एका गावातले खेळाडू आहेत, त्यामुळे एकमेकांचे चांगले ओळखीचे असतील, एकत्र प्रॅक्टिस, एकत्र सराव करणार आहेत आणि जिंकणारी टीम ही पिंपरीचीच असणार आहे. गावं जरी संघ जरी दोन असले तरी हृदय मात्र गावाच्या नावासाठी थरथरतं आहे. त्यामुळं जिंकणारी टीम ही पिंपरीची राहील. त्यामुळं गावाच्या नावासाठीच आता आपण पाहिलं हा पुढे खेळ आहे आणि जिंकणारी टीम आजच्या दिवसातली शेवटची आणि अंतिमची मॅच खेळण्यासाठी पात्र ठरणार आहे. बॉल पुन्हा एकदा समोर चांगलेला चेंडू, बॅक टू द बॉलर. आपण पाहिलं चांगलं कलेक्शन तिथे. धाव त्या चेंडूवरती प्राप्त होत नाही. पहिलं पॉवर प्लेचं एकच षटक राहील आता, कारण आता इथून पुढे चार षटकांचे सामने होतील. जे शेड्यूल पहिल्या दिवसापासून आयोजकांनी आखलेलं आहे त्या शेड्यूल बरोबरीत हे इथून पुढे जे सामने कव्हर होणार आहेत. एकत्र प्रॅक्टिस, एकत्र सराव करणारे खेळाडू आहेत. पिंपरे खुर्द आणि पिंपरे खुर्द असेच मॅच आतमध्ये आहे. चेंडू शरापासून थोडासा दूर आहे. टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी आलेली टीम आहे भैरवनाथ आणि तो संघ आता पहिल्यांदा बॅटिंगसाठी असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त एक धाव तुम्ही गोळा करू शकलेला आहात. खेळाडूंनी विचारपूर्वक निर्णय दिलेला आहे. निर्णय घेत असताना सुद्धा विचार महत्त्वाचा, कारण क्रिकेटमध्ये टॉस मोठा अपडेट आपण पाहतो किंवा मोठा फेरबदल करू शकतो. बॉल यावेळेसही पुन्हा स्विंग अँड मिस आणि टॉप बॉलची सांगता अजून एक तिथे होणार आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत ज्ञानेश्वर बॉलिंग मार्कवरती आहेत आणि ज्ञानेश्वर यांनी केलेली बॉलिंग मात्र पहिल्या षटकामध्ये चांगली राहिली आहे. कारण तुम्ही पाहाल आत्तापर्यंतचा जो टप्पा आहे ना, तो टप्पा त्यांनी अचूक साधला आहे. गोलंदाजाकडे अचूक टप्पा असल्यानंतर तो परत प्रतिस्पर्धी बॅटरला एक चांगला रोखण्याचं काम करू शकतो किंवा तिथे त्याला बॅकफुटवरती ढकलू शकतो. आणि आत्तापर्यंत अचूक लाईनले अचूक टप्प्यावरती केलेली गोलंदाजी आपण ज्ञानेश्वर यांची बघितलेली आहे. आणि अजून एक तसाच एक चांगला बॉल ज्ञानेश्वर. 16 वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितलेलं आहे, भक्ती म्हणजे सर्वस्पर्शी प्रेम. जे लोक स्वतःवरती प्रेम करतात ते यशस्वी होतात. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितलंय, तुम्ही स्वतःला शरण जा. ज्ञानेश्वर बॉलिंग मार्कवरती. फुलटॉस होता, फुलटॉस बॉल शतरक्षक मागे उभा करून ठेवलेला आहे. बरोबर तिकडे चेंडू आणि पहिला धक्का ओंकार बाद होणार आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव आणि एक विकेट. ज्ञानेश्वर गोलंदाजांच्या अवतीभोवती फिरणारं असं क्रिकेट आहे. चांगले 2-3 बॅटर घेऊन तुम्ही एखादी मॅच जिंकू शकता. 4 चांगले गोलंदाज घेऊन तुम्ही स्पर्धा खेळा, तुम्ही प्रतियोगिता जिंकाल. त्यामुळे हल्लीचं क्रिकेट गोलंदाजांच्या अवतीभोवती फिरतं. एखाद्या षटकामध्ये एक धाव खर्च करत एक विकेट घेणं म्हणजे हल्ली आता ती गोष्ट एखाद्या अर्धशतकाहून कमी नाही. अर्धशतक केल्यासारखी ती गोष्ट आहे. आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक एक धावेचं. षटक नंबर 2 ला सुरुवात होईल. उद्या असणाऱ्या या स्पर्धेचा फायनल अंतिमचा दिवस. उद्या ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचा चॅम्पियन, मानाचा सन्मानाचा करंड कोणत्या टीमकडे राहतो, या प्रश्नाचं उत्तर उद्या आपल्याला सायंकाळी मिळून जाईल. षटक क्रमांक 2 ची सुरुवात आणि पुन्हा पहिला चेंडू स्विंग आणि पुन्हा मिस. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव आलेत. एकच धाव धावपलिकेवरती आहे.
लागोपाठचा चौथा चेंडू डॉट. पाच चेंडू एका ओळीमध्ये निर्धाव ठाकलेले आहेत. 5 चेंडूमध्ये एकही धाव आलेली नाही. जर विचार केला तर याआधी तर षटक फक्त एक धावेचं होतं, म्हणजे निर्धाव चेंडूची संख्या या मॅच मध्ये आतापर्यंत खूप मोठी आहे. या स्पर्धेतलं निर्धाव षटक होऊ शकलं असतं हे, मात्र ते निर्धाव षटक नाही होणार. शबरच्या चेंडूवरती चौकार आला. 2 षटकांचा खेळ टाकून पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती पूर्ण झाल्या 5 धावा. पाच धावा पहिल्या 2 षटकामध्ये. केतन तिसऱ्या षटकाला सुरुवात करतील. षटक नंबर 3 ला सुरुवात होते. पहिला चेंडू केतन यांचा कव्हर मध्ये. दोन्ही डावखुरे आताचे फलंदाज घेऊन आतमध्ये उतरणारी टीम आहे. हे भैरवनाथ क्रिकेट क्लब पिंपरे. 6 धावा आतापर्यंत टीम. पहिले 2 षटकामध्ये मात्र तसा खेळ आपला दिसला नाही, आणि याच वेगानं जर चालत राहिला तर मग मात्र प्रतिस्पर्धी खूप कमी धावांवरती तुम्हाला रोखून टाकेल. चेंडू सोडून दिला, मात्र वाईट बॉलचा कॉल पंचांकडून. एक अतिरिक्त धाव धावपलक्यावरती आणि धावपलक पुढे. तो 7 धावा. 7 धावांचा आकडा. एम एस धोनीचा जर्सी क्रमांक 7. IPL मधून बाहेर पडण्याची एक मोठी घोषणा या सीझनला. गॅपमध्ये खेळलेला चेंडू. लॉग ऑफ मध्ये बॉल. पुन्हा एकदा एकच धाव त्या चेंडूवरती असेल. एका धावेनं पुढे येण्याच्या प्रयत्नात आहे टीम. एक फायटिंग टोटल पर्यंत जायचंय आणि तो प्रयत्न त्यांचा राहिलाय. 8 धावा आतापर्यंत धावपलक्यावरती. 2.2 षटकांचा खेळ टाकून झाल्यानंतर 8 धावांचा आकडा आहे. खेळाडू बाद. तिसऱ्या षटकामध्ये धावबाद स्वरूपात हे खेळाडू बाद झाला. पहिल्या षटकामध्ये 1 धाव, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4. टोटल 5 होत्या पहिल्या 2 षटकामध्ये. तर हे तिसरं षटक आहे.
आणि तिसऱ्या क्रमांकाच्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा संख्या दाखवली जाते ती 9 धावा. 9 धावा धावपलकीवरती तिसरं षटक सुद्धा समाप्तीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. आतापर्यंत गोलंदाजांचा खेळ चांगला राहिला आहे, कौतुकास्पद राहिला आहे, कारण प्रतिस्पर्ध्याला रोखण्याचं काम त्यांनी केलं आहे, खिंडीमध्ये थांबवलं गेलं आहे. प्रमुख आकर्षण असणार आहे ते म्हणजे उद्या चेअर गर्ल्स या मैदानावरती येतील. उद्या 4 चेअर गर्ल्स तुम्हाला या मैदानावरती काम करताना दिसणार आहेत. आणि फायनलचं ते प्रमुख आकर्षण उद्या राहील. तीन षटकांचा खेळ टाकून पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक दाखवतोय 9 धावा. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 9 धावा धावपलकीवरती आहेत. शेवटचे 6 चेंडू. स्क्वेअर लेग मध्ये उडवलेला चेंडू. केतन डाऊन दी बॉल. टेकन अ व्हेरी गुड कॅच केतन. वेल कॉट. आणि अजून एक धक्का टीम भैरवनाथ. एक धाव आले. आतापर्यंतचा सर्वाधिक कमी धावपलक आहे. अकरा धावा. 11 धावा धावपलकीवरती आहेत. चौथ्या षटकाचा खेळ. विशाल चव्हाण स्पर्धेचे आयोजक. नशीब माईक बंद होता. राजेंद्र सरांना माहित आहे काय गोष्टी घडल्या असत्या. मग
धावबाची संधी होईल तयार. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करत या स्पर्धेतला सगळ्यात कमी धावफलक भैरवनाथने बनवलाय. विजयासाठी बनवायच्यात 15 धावा. टॉस करतोय आम्ही. तुकाई टायगर्स पारगाव. पाडेगाव. पाडेगाव संघाचे कॅप्टन टॉससाठी या. टॉससाठी आलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस अमीर शेख सरांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होतो आहे. पारगाव टीम टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय हा संघाने सांगितलाय. खेळ सुरू होणार आहे. 15 धावा विजयासाठी बनवायचे 4 ओव्हरमध्ये. पहिला बॉल निर्धाव आलेला आहे.
विक्रम बॉलिंग मार्कवरती पहिले 2 चेंडू निर्धाव आहेत. पहिले 2 चेंडू निर्धाव आहेत. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आले. एका गावातल्या 2 टीम आहेत. यामधला विजेता संघ आजच्या दिवसातली शेवटची मॅच खेळण्यासाठी जाईल. नॉट आउट. नॉट आउट आपण पाल तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलेला आहे. बॅक टू द बॉलर खेळला. चेंडू डाऊन दी ग्राउंड. 1 धाव. जी सुरुवात पहिल्या इनिंगमध्ये बघितली होती ना, पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी, अगदी तसाच खेळ इथेही दिसतोय. कारण आतापर्यंत फक्त 2 धावा पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना बॅटिंग टीम बनवू शकलेली आहे. 15 धावांचा प्रवास घेऊन आतमध्ये टीम उतरते. त्यापैकी पहिल्या षटकाचा खेळ म्हणजे 4च खेळ आपण पाहाल 4 षटकांचा आहे. बॉल स्क्वेअर लेगमध्ये आणि या चेंडूवरती धावा 6 येतील. षटकार. बॉल उंच आकाशामध्ये होता. काही काळ 1 धाव येईल. नऊ धावा धावपलक्यावरती आहेत. 5च राहिलेले आहेत. 5 धावा विजयासाठी दूर आहे टीम. थर्ड अंपायर आलेला आहे.
डिसिजन आलेला आहे. खेळाडू नॉट आउट आहेत. धन्यवाद भैया सर. कॉट बिहाइंड है क्या? चला पारगावची टीम लगेच क्षेत्ररक्षणासाठी टीम.